चोपडा चोपडा लाडू असा वळून घ्या. आता जेवढे घरात माणसं तेवढे लाडू झाले का आता काय करायचं आहे, कुकर गरम करायचा आहे. कुकरात ठेवायचं आहे भांड्यात टाकायचं हे लाडू आणि याला 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. तेवढ्या वेळात करा भाजीची तयारी. वांग कापून घ्या, भांड्यात टाका तेलात टाका मोहरी नंतर टाका मिरच्या आणि मग आपल्या आलं लसणाची पेस्ट टाकून घ्या. त्याच्यानंतर टाका वांगे, याला थोड्या वेळ होऊ द्या असंच. मग टाका आता याच्यात आपले घरगुती मसाले. जास्त काही मसाले लागतच नाही आपल्याला. टाका मीठ, हळद, तिखट, जिरेपूड आणि धनेपूड. बस संपला विषय आपला इथंच. जास्त काही मेहनत घ्यायची गरजच नाही या भाजीले. मग थोडंसं याला चमच्यानं हलवून घ्या इकडून तिकडून आणि झाकून ठेवून द्या. एकच नंबर भाजी तयार होते तुम्हाला सांगतो थोड्या वेळातच. भाजी शिजली का आता तिचं झाकण उघडा, गॅस बंद करा, सांबार टाका आणि व्हा मोकळे. मग आता बिट्ट्याही आपल्या शिजल्या. याचे करा तुकडे आणि तेलात फिरवून घ्या इकडून तिकडे. तेलात शिजल्यानंतर कुरकुर झाले का आता घ्या ताट वाढाले, कारण भूकही तेवढीच लागली असं नाही का. मग आता काय करायचं आहे, ताटात घ्यायचं आहे बिट्ट्या, बाजूला घ्यायचं आहे वरणात टाका साजूक तूप, कांदा लिंबून भाजी घ्या वरपून.